आता बघा इथे काय म्हणतं, इफ द सम ऑफ डिजिट इज अन ऑड नंबर देन द नंबर विल नॉट बी एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 6. आता जर तुम्ही पाहिलं, ओके, आता यांनी काय सांगितलं, 2 आणि 3 ने जर डिव्हिजिबल कम्प्लिटली होत असेल व्हॅल्यूज, तर त्या काय होतात, 6 ने डिव्हिजिबल होतात. बट वन पॉइंट आहे, हा क्लिअरली लक्षात ठेवा. हे मी 5 मिनिटांना सगळ्यांना क्वेश्चन विचारणार आहे, याचं तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. ओके. आणि जर कोणी नाही उत्तर दिलं तर त्याला एक होमवर्क दिला जाईल, जो की खूप हार्ड असेल. ओके. आता बघा, किंवा इथेच त्या ज्याला येणार नाही इथेच त्याला बाकीचे 5 क्वेश्चन विचारले जातील एक्स्ट्रा, ज्याचे की त्याला उत्तर आले पाहिजेत. मग बघा तुम्हाला ठरवा काय करायचं. ओके. तर बघा, आता 2 ने 3 ने आणि 6 ने ह्या कम्प्लिटली डिव्हिजिबल होतात ह्या संख्येने. ओके. आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय सांगितलंय, 2 ने आणि 3 ने जर कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल तर त्या संख्या काय होतात, 6 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होतात, किंवा ते नंबर. पण आता 3 जर आपण घेतलं, तर समजा एखाद्याची ऍडिशन, आता 3 घेतलं. आता सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांना दिसतंय का बघा, याचे ऍडिशन काय येते मला सांगायचं चॅट बॉक्स मध्ये. हा नंबर आहे, याचे ऍडिशन काय होते, 9. ओके. तर 9 हा जर नंबर आपण घेतला, तर 9 ला कशाने भाग जातो, कशाने डिवाइड होतो तो, 3 ने. 3 ने कम्प्लिटली डिवाइड होतो, राईट. ओके. पण जर आपण त्या 9 ला जर 6 ने डिवाइड करायचं म्हटलं तर कम्प्लिटली होतो की नाही, येस ऑर नो? इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल ऑर नॉट? ओके. नो, कम्प्लिटली 6 ने डिवाइड होत नाही. कारण जर एखाद्या संख्येची ऍडिशन, एखाद्या नंबरची जी ऍडिशन आहे त्याची ऍडिशन जर केली, सम जर केली, आणि त्याचा जर ऑड नंबर येत असेल सम केल्यानंतर, तर ऑड नंबर हा 6 ने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होत नाही. पॉइंट लिहून घ्यायचा आहे, नोट डाऊन करायचंय नोटबुक मध्ये. मी हे 1 वीक नंतरही विचारू शकते की मी हा काय पॉइंट सांगितला होता, हे लक्षात आहे का तुमच्या? ओके. लिहून घेतलात तरी चालेल. ओके. आता लक्षात आलंय, 6 ने, 2, 3 आणि 6 ने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होतात ज्या व्हॅल्यूज 2 ने आणि 3 ने होतात, बरोबर. बट जेव्हा एखाद्या नंबरची ऍडिशन ऑड नंबर येते, तर तो नंबर 6 ने डिवाइड होत नाही, हे लक्षात घ्या. ओके. समजतंय? टेस्ट फॉर 9. वेन द सम ऑफ नंबर्स, आता कोण रीड करेल, कोणाला रीड करायचंय? Good evening, ma'am. Test for 9. When the sum of all digits in the given number is exactly divisible by 9, 9, then the number is exactly divisible by 9. For example, 5463. If we add it, the addition of this will be 5 plus 4 plus 6 plus 3 equals to 18. 18 divided by 9 equals to 2. Hence, 5463 is exactly divisible by 9. म्हणजे हे पॉइंट काय कळलं सेम स्पृहा? आहे 3 सारखं. काय कळालं? मला ह्याच्यातून कळालं की आता आपण 3चं कसं आपण केलं, सगळे जे डिजिट्स होतेच ना
हम्म. एका नंबर मध्ये जे सगळे डिजिट्स आहेत ना त्याला प्लस करायचं हम्म. आणि मग त्याचं चेक करायचं की ते हम्म. डिव्हिजिबल बाय 9 आहेत का नाही. सेम लाईक हम्म. 3. राईट. 3 सगळं सेम आहे, फक्त ते जे ऍड केले की ते सम डिव्हिजिबल बाय 9 असायला पाहिजे. करेक्ट. आता बघा, आपल्याला इथं 9 साठी टेस्ट दिलेली आहे. ओके. 9 हम्म. साठी देताना त्यांनी काय सांगितलंय, की ज्या संख्या 9 नेच डिवाइड होतात, ओके, किंवा 9 ह्या नंबरलाच डिवाइड केलेलं असतं, किंवा त्याची जी सम येते ते 9 ने कम्प्लिटली डिवाइड होत असेल, तर तो नंबर काय होत असतो, 9 ने कम्प्लिटली डिवाइड होत असतो. ओके. मग तिथे 9 असू द्या, 18 असू द्या, किंवा मग कोणताही 5 नंबर्स असतील, 6 नंबर असतील, ओके, कोणताही नंबर असेल, जर त्याची व्हॅल्यू जर सम जर 9 ने डिव्हिजिबल होत असेल कम्प्लिटली, तर तो नंबर काय झाला, 9 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला असं आपण म्हणू शकतो. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना हे? येस मॅम, मला काहीतरी विचारायचं आहे की आता 7 9, ची पण डिव्हिजिबिलिटी टेस्ट असते का? 7 ची नाहीये बाळा. का मॅम? 7 ची नसणार आहे, कारण 7 हा एकतर ऑड ऑड तर असू दे, बट 7 हा कम्प्लिटली कोणालाच डिवाइड होत नाही सहजासहजी. हा ते पण आहे आणि 11 पण ना? हा. आणि आपल्याला आता सध्या तरी बुक मध्ये एवढंच आहे. हा तुमच्याकडे आहे कोणाकडे बुक? पण आहे माझ्याकडे. आहे का त्याच्यामध्ये 7-11चं काही? मॅम मी एकदा बघते हा, कारण की मी काही ओपन नाही केलं, तुम्ही शिकवत होतात म्हणून. हम्म. 13 चॅप्टर नाही मॅम, ह्याच्यात काहीच नाहीये. हम्म. फक्त ह्याच्यात आता ते 5 आणि 10 आहे पुन्हा डिव्हिजिबिलिटी टेस्ट. Yes. हा हेच. हे तुम्हाला का दिलेलं आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट? कारण तुमचा जो पोर्शन आहे, किंवा तुम्हाला जो एक्झाम मध्ये टाइम जातोय ना, तर त्याच्यासाठी काही तुमच्यासाठी पॉइंट्स काढलेले असतात. ओके. तर ते पॉइंट्स तुम्हाला शॉर्टकट मध्ये कसे समजावे, किंवा शॉर्टकट मध्ये तुम्ही आन्सर कसे द्यावे, त्यासाठी हे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. राईट. जर हे नसतं, तर येस. तुम्हाला थोडस हार्ड गेलं असतं की नाही सांगा? हे जर येस पॉइंट्स मॅम, नसते, हार्ड गेलं असतं. तुम्हाला काय करावं लागलं असतं, प्रत्येक प्रत्येक नंबरला तुम्ही काय केलं असतं, पहिले 5 ने डिवाइड केलं असतं, नंतर 2 ने केलं असतं, नंतर 3 ने केलं असतं, नंतर 4 ने केलं असतं, नंतर ऑप्शन तुमचा निघाला असता. यामध्ये तुमचा किती वेळ जातो? 15 to 20 मिनिट्स एका क्वेश्चनला वेळ जातो की नाही? ओके. टाइम असतो का आपल्याला तेवढ्या क्लासमध्ये, एक्झाम मध्ये? ओके. मॅम. हम्म. मॅम. बोला. मॅम तुम्ही ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही 5 आणि 10 ची डिव्हिजिबिलिटी एक्सप्लेन करताल ना, हम्म. त्याच्यानंतर तुम्ही एक टेस्ट घेतात का? तुम्ही सगळे नंबर्स लिहून द्या, हम्म. थोडे क्वेश्चन, आणि आम्ही त्याचे आन्सर सांगतो म्हणजे कशाने डिव्हिजिबल आहे. येस. आपल्याला ते घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पण आपण सॉल्व्ह करू शकतो दुसरे क्वेश्चन्स. येस बेटा, आपण घेणार आहोत ते पण. ओके. काही हरकत नाही. येस. हा. थँक्यू मॅम. ओके. इथपर्यंत समजलंय? येस मॅम. आणि सगळ्यांना सिरियसली सांगते, सगळ्यांनी जर आतापासून जरी सिरियसली जर अभ्यास केला, तर खूप तुम्हाला एक्झाम इझी जाणार आहे. मी तुमच्या चांगल्यासाठी ओरडत असेल, किंवा चांगल्यासाठी काही सांगत असेल, कोणाला राग येत असेल किंवा नसेल, पण तुमच्या हे भल्यासाठी सांगते. जर कोणाला राग येत असेल त्याबद्दल ही सॉरी, बट तुमच्याच काही चुका असतात की तुम्ही क्लासमध्ये लक्ष देत नाही, म्हणून मला तुम्हाला बोलावं लागतं. जसे तुमचे पॅरेंट्स बोलतात, तसं मी तुम्हाला बोलते हक्काने. जर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याबद्दल खरंच सॉरी, बट तुम्ही लक्ष द्या. ओके बाळांनो, एवढंच मला सांगायचंय, तुमच्या भल्यासाठी सांगते. बाकी माझा याच्यामध्ये काहीच उद्देश नाही, किंवा तुम्ही माझ्या घरी येणार नाही, किंवा मला काही देणार नाही, की मी तुम्हाला एवढं सांगते. ओके. हे तुमच्या भल्यासाठी आहे, हे तुमच्या फ्युचरसाठी आहे. जर तुम्हाला फ्युचर सिक्युअर करायचंय, तर तुम्ही इथे लक्ष द्याल, एकदम जेन्युनली द्याल, सिरियसली द्याल. ओके. आता बघा, टेस्ट फॉर 5 and 10. Test for 5, the number which has either 0 or 5
in its unit place is exactly divisible by 5. आता जर युनिट प्लेसला 0 आणि 5 जर आला असेल तर तो नंबर असं आपण मानणार की तो एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 5 आहे. ओके, कोणाकोणाला लक्षात आलाय हा पॉइंट? म्हणजे जेव्हा जेव्हा 0, 5 हे युनिट प्लेसला येतं तो ती व्हॅल्यू किंवा तो नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो. कशाने? 5 ने. ओके, यस संस्कार, अनम्यूट करायचं बेटा. मॅम मला ना मॅम लेट जॉईन झालोय मी. माझ्या इकडे रेंजचा प्रॉब्लेम होता आणि मला नाही समजलं, त्याच्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर पाठवलं ना आता. आता मी सांगितलं बेटा, हे 2 मिनिटाचा क्वेश्चन आहे, आत्ताच सांगितलं मी. ह्याच सांगायचं तुला मी, अलीकडचं पलीकडचं काहीच विचारलं नाही. आता तू जो मॅम क्लास मी मध्ये आहेस, हा सांग बरं मी काय सांगितलं आता. मॅम नाही मॅम. अरे बाळा मी आत्ताच सांगितलं ना. काय सांगितलं मी मी हे तर. आताच अरे बाळा मी तुला जेव्हा बघते म्हणजे मी कधीपासून बघते तुला सांगू का मी, जेव्हा मी स्पृहाला रीड करायला सांगितलं, रीड केल्यानंतर मी एक्सप्लेन केलं, एक्सप्लेन केल्यानंतर मी 2 मिनिटांचं तुम्हाला योग्य ते दिशा सांगितली की कसं अभ्यास करायचं किंवा काय करायचंय, तेव्हापासून तू क्लासमध्ये आहेस बेटा. मॅम मला हे नाही समजलं. मी आता काय सांगितलं हे ऐकलंच नाही का तू? मॅम ऐकलं मॅम, पण तुमचा आवाज नव्हता येत. थोडा थोडा मी हँड रेस केलेलं पण तुम्ही बघितलं नाही. आत्ता येतो आवाज. ओके, चला 5 ने डिवाइड होणाऱ्या संख्या जर शोधायच्या असतील नंबर, तर तुम्हाला एकच लक्षात घ्यायचंय, त्याच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असला पाहिजे. ओके, तरच ते 5 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होतात असं आपल्याला म्हणता येईल. ओके, क्लिअर आहे संस्कार आता? हा सांग काय. ते मॅम हे 5 ने डिव्हिजिबल होतात. 5 काय होतं डिव्हिजिबल 5 ने? तो नंबर. कोणता नंबर? विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 5? संस्कार. या नंबर मध्ये मॅम 5 जसं की एक्झाम्पल 2675 त्याच्यामध्ये लास्टला 5 आला तर तो डिव्हिजिबल बाय 5 होतो. ओके, अजून कोणता नंबर डिव्हिजिबल होईल? मॅम एक्झाम्पल मध्ये सांगू? हा सांगू शकतोस. अजून असे कोणकोणते नंबर आहेत ते डिव्हिजिबल होतील? 2565, ओके, 3860. ओके, कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो? हा मॅम, कशामुळे होईल? कारण की मॅम त्याच्या युनिट प्लेसला 5 आणि 0 आला. येस. त्याच्यानंतर बघा टेस्ट फॉर 10. द नंबर विच हॅज 0 इन द युनिट प्लेस इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 10. म्हणजे युनिट प्लेसला जर 0 आला असेल तर तो काय नंबर होतो? तो नंबर 10 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो. ओके, ते सरळ सोपं आहे, खूप लक्षात ठेवायची गरज नाही. 10 ने जर डिव्हिजिबल होणाऱ्या संख्या आल्या असेल किंवा तुम्हाला पॉईंट आला असेल तर तुम्हाला फक्त एकच लक्षात घ्यायचंय, त्याच्या युनिट प्लेसला 0 असलं पाहिजे. इज इट क्लिअर? येस संस्कार. हा मॅम. मॅम एक सेकंद हा का, मला आय नोट हम्म मॅम 1 मिनिट. हम्म रेया अनम्यूट करायचंय आणि व्हिडिओ ऑन पाहिजे. तुमचे व्हिडिओ ऑन का नसतात बाळांनो? येस मॅम. बोला काय डाऊट आहे? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. मॅम रीड करू का? रीड नाही करायचं, तू डाऊट आहे असं बोललीस. हा मॅम. मॅम ते ना माझी जी बुक आहे ना तर त्याच्यामध्ये डिव्हिजिबिलिटी
ऑफ 6 तुम्ही जी सांगितलेली ना तर त्याच्याहून थोडीशी वेगळी लिहिली आहे. मी काय ते दिलंय? 7 चेक करत होती ना आहे की नाही ते इथे हम्म. लिहिलंय की if the sum of the digit of an even number is हम्म. divisible by 3 then the given number is divisible by 6. करेक्ट आहे ना? मग नाही ते तुम्ही बोललेलं मला ते चार्टच काही कळालेलं नाही. मला ते तुम्ही सांगितलं ना ते हम्म. कळालं की ते इव्हन नंबर असतो सॉरी ऑड नंबर असतो त्यांची सम केली ना की जो ऑड नंबर येतो हम्म. तर मग तो डिव्हिजिबल बाय 6 नाही होत. करेक्ट. आणि मग तिथं ते जो दिलाय इव्हनचं तुला उलट पॉइंट, आहे का? तिथं जो दिलाय पॉइंट इव्हन आहे तर ते टोटली डिव्हिजिबल होतो 6 ने. करेक्ट. अच्छा ओके थँक्यू. हे सगळ्यांनी बघून घ्या. टेस्ट फॉर 2 दिलाय. आपण जे टेस्ट पाहिल्या 2, 4, 8, 3, 6, 9, 5 आणि 10 याच्या आपण टेस्ट पाहिलेले आहेत. तर तिथे काय काय दिलंय बघा. कोणी कोणी स्क्रीनशॉट काढून हे घेऊ शकतं जर कोणाकडे बुक नसेल. ओके. जायचं का नेक्स्ट घ्यायचं? नेक्स्ट करायचं का गाईज? संस्कार. हा मॅम. ओके. आता आपले झालेत क्वेश्चन चालू. ओके. आता कोणी कोणी करेक्ट आन्सर देते ते बघायचं आपल्याला. दुर्वा, अनम्यूट करायचं बेटा. गुड इव्हनिंग मिस. गुड इव्हनिंग बेटा, बोला. मिस मला ते विचारायचं होतं की मी थोडीशी लेट जॉईन झाली 20ला हम्म. झालते मी जॉईन. हम्म. तर तुमचं टेस्ट 6 जे होतं ना हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही दाखवलेलं की 12 आलता आपला आन्सर काहीतरी ऍडिशन करून हा, आणि त्याने राईट. 6 ने डिव्हिजिबल होत होतं. राईट. आणि त्याने सांगितलेलं तुम्ही की जो 6 आहे ना तो फक्त इव्हन नंबरची हे होतो हा. डिव्हिजिबल होतो. हा. हा तर त्याचं मला विचारत होते की 2 आणि 3 तुम्ही सांगितलं 12 ने होतं तर त्याचं हम्म. 4 पण येईल का 12चं डिव्हिजिबल? आता बघा 12th डिव्हिजिबल 2, 3 आणि 6 आहेत, राईट. 4 जर पण येऊ 4 आला, शकतं ना. आता जर 4 आली आपली ऍडिशन जर 4 आली, ओके, तर 2 ने हा डिवाइड होऊ शकतो. करेक्ट आहे. तो इव्हन हा नंबरही आहे, क्लिअर आहे. बट तो 3 ने डिवाइड होतो का? नाही नाही होत. मग तो 6 ने डिवाइड नाही होणार. नाही हम्म. कारण 2 आणि 3 ने ज्या म्हणजे संख्या डिवाइड होतात नंबर त्याच इवन 6 ने. म्हणजे इवन नंबरनेच डिव्हिजिबल होतात. इव्हन नंबर इव्हनही होतात, बट तिथे जर 4 आलाय तर 4 हा 3 ने डिवाइड होतो का मला सांग. नाही मग तिथे कंडिशन काय दिली की जर 2 ने आणि 3 ने जर तो पी नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल तरच तो नंबर 6 ने डिव्हिजिबल होतो. क्लिअर आहे का बाळा? बरोबर. आणि त्याच्यानंतरच एक एक्सेप्शन केस काय दिलेली आहे आपल्याला की जर त्या एखाद्या नंबरची जर व्हॅल्यू ऑड येत असेल, ऑड. आता जसं की मी 3, 3, 3 हा घेऊन दाखवलं, त्याची ऍडिशन 9 व्हॅल्यू का होते. ऍडिशन? नाही, ऍडिशन ऍडिशन त्या व्हॅल्यूची हा ऍडिशन करायची, राईट. ऍडिशन केल्यानंतर आपलं काय आलं? 9 हा आन्सर आलं. 3 प्लस 3 प्लस 3 इज इक्वल टू 9. आता हा 9 काय होतो? 2 ने डिवाइड होत नाही पण 3 ने होतो. ओके. बट हा ऑड नंबर आहे, त्यामुळे हा कोणताही ऑड नंबर असेल, 9च्या जागी 19 असेल, 17 असेल,
बट तो कम्प्लिटली 6 ने डिवाइड होत नाही. हा एक आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचा. क्लिअर आहे बेटा इथपर्यंत? येस और नो हॅलो, दुर्वा? एकच दुर्वा. मिनिट हा. हम्म, येस मिस. आता क्लिअर आहे का बाळा? हॅलो दुर्वा, माझा वॉइस वॉइस येतो का बाळा सगळ्यांना? सगळ्यांनी सांगायचं मला, वॉइस क्लिअर आहे का माझा? ओके, चला स्टार्ट करा आता. दुर्वाचा आवाज का गेला माहित नाही. हॅलो. यस, बोल दुर्वा. ते मी बोलत होते की 2 आणि 3 नी जो नंबरची ऍडिशन आली आहे, जे 2 हम्म आणि 3 नी होत आहे, तो सेम त्याची सेम ऍडिशन आहे ना 6 नी पण होते. राईट. 6 ने तो काय होतो कम्प्लिटली. जर 2 आणि 3 ने कम्प्लिटली होत असेल तरच तो 6 ने होणार आहे. असं नाही की 2 ने एक नंबर डिवाइड होतो म्हणजेच तो 6 ने झाला पाहिजे, असं नाही. 2 ने आणि 3 ने दोघांनी एकत्र डिव्हिजिबल झाला पाहिजे तरच 6 ने होणार आहे. ओके, क्लिअर आहे दुर्वा? येस मिस. हा, चला आता. हा खूप क्वेश्चन सोपा आहे. याचा आन्सर कोण कोण देते फास्ट मध्ये बघायचं मला. व्हॉट इज द सम ऑफ ऑल द फॅक्टर्स ऑफ 24? 24 चे तुम्हाला ऑल फॅक्टर्स काढायचे आहेत. फॅक्टर्स काढल्यानंतर त्यांची सम करायची आहे आणि सम काढल्यानंतर तुमचं किती आन्सर येत आहे ते तुमचा ऑप्शन असणार आहे. अनम्यूट करायचं रे, या व्हिडिओ ऑन पाहिजे. काय डाऊट आहे बेटा? मॅम. बोला. ते झाला क्लिअर. मी चुकून आहे ना 8 पर्यंत कळायला, मला पुढचे पण काढायचे. हम्म. अवनीश, अनम्यूट करायचं आणि आन्सर सांगायचं. मॅम 60 विल बी द आन्सर. येस, करेक्ट आन्सर. बेटा समजतंय आतापर्यंत जे शिकवलं ते? येस मॅम. मला एक हे मॅम, तुम्ही जेव्हा 5 आणि 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट समजवत होते तेव्हा ऍक्च्युली मॅम तुम्ही बोलले की 7 आणि 11चं डिव्हिजिबिलिटी टेस्ट नसतं, पण मॅम ऍक्च्युली मला 7 आणि 11चं डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे. काय आहे मॅम 11चं आहे, कुठलाही नंबर असेल त्याच्यातले इवन नंबर वेगळे, इवन प्लेसचे नंबर वेगळे ठेवायचे आणि ऑड प्लेसचे नंबर वेगळे, त्यांना ऍडिशन करायची आणि जे त्यांचा सम येईल त्या ऍडिशनचा त्या समला मायनस करायचा आणि अगर आणि सपोज त्या समचा आन्सर 0 आलं मग तो 11ची फुल्ली डिवायझेबल आहे. आणि 7ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट ही आहे की कुठला पण नंबर त्याचा युनिट प्लेस त्याला डबल करायचं ओके. अँड जे म्हणजे 4 नंबर आहे 1 4 6 8, मग 8ला डबल करायचं आणि जे 1 4 6 आहे त्याला त्या 16 मधून मायनस करायचं आणि ते जे सम येईल त्या आन्सरचा तो 7शी डिव्हिजिबल आहे, देन दी होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. येस, बट बेटा हे काय आहे तुमचं, म्हणजे हे खूप बेसिक लेवलची तुमची एक्झाम आहे ना अवनीश. मे बी असू शकतात किंवा मे बी नसू शकतात डिव्हिजिबिलिटी. ओके, बट मला वाटत नाही की तुम्हाला, म्हणजे तुमच्या जे बुक आहेत किंवा तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यात तुम्हाला ह्या टेस्ट असतील. आहे का बुक मध्ये तुमच्या 7 आणि 11? मॅम माझ्याकडे बुक नाही, दॅट्स वाय मला बुकचं तर नाही माहिती, पण स्कूलमध्ये आम्हाला हे ऑलरेडी शिकून झाले, दॅट्स वाय मी तुम्हाला फक्त सांगतोय की. ओके, स्कूलमध्येही झाला असेल, बट जो आपला स्कॉलरशिपचा सिलेबस आहे त्यामध्ये तू एकदा चेक करू शकतो की 7 आणि 11ची आपल्याला डिव्हिजिबिलिटी येणार आहे का. ओके ओके, ओके कारण हे सिलेबस मध्ये नसू शकतं, कारण हे थोडस ऍडव्हान्स आहे तुमच्यासाठी. ओके, मे बी ते नवोदयचा सिलेबस असू शकतो पण तुम्हाला आता कव्हर केला जाऊ शकतो. राईट? इज इट क्लिअर बेटा? येस मॅम. त्यामुळे असूही शकेल किंवा नसूही शकेल. ओके, बट आता सध्या सिलेबस मध्ये मला वाटत नाही की तुम्हाला 7 आणि 11चं असणार आहे
किंवा फ्युचर मध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये येईल. ओके. 5 सॉरी काय नाव होतं अवनीश, 5 आणि 10चं डिव्हिजिबिलिटी टेस्ट कळालं का? चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल बाळा. ओके, नेक्स्ट घेऊयात आपण क्वेश्चन तोपर्यंत. ओके, चला. आता कोण राहिलं आहे? ओजस्वी सेवाळे, अनम्यूट करायचं आहे. ओजस्वी, गुड इव्हिनिंग बेटा. आवाज खूप कमी येतोय बाळा तुझा, खूप म्हणजे खूपच कमी येतोय. हॅलो ओजस्वी. हा टीचर. हा, आता आला आवाज. रीड करायचं क्वेश्चन आणि आन्सर पण करायचं तू. Which is the district at the place of star in the 654, which is divisible by 9? आता तुम्हाला काय करायचं, स्टारच्या जागी ह्या चारही ऑप्शन मधले एक संख्या ठेवून बघायची कोणतीही, आणि ते 9नी कम्प्लिटली डिव्हिजिबल होते का ते लक्षात घ्यायचंय. आता 9नी डिव्हिजिबल करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्याचे ऍडिशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला समजू शकतं. त्यामुळे तुम्ही ऍडिशन करा. ऍडिशन करताना कोणता तुम्हाला तिथे पॉइंट नंबर घ्यावा लागेल ते लक्षात घ्या. जो नंबर घेतलाय त्या नंबरने जर होत असेल तर तो आपला, त्या नंबरने जर कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल तर तो आपला ऑप्शन असणार आहे. ओके, ओजस्वी मला आन्सर सांगेल. Option number 1 is answer correct. 6 plus 6 plus 5 plus 4 प्लस plus 6 27 बनतं. तर 27 9ने डिव्हिजिबल आहे, जे थर्ड प्लेसवर आहे. ओके, आणि बाकीचे 3 होतात का डिव्हिजिबल? कम्प्लिटली डिव्हिजिबल नंतर 6 येतं आन्सर. बाकीचे 3 होतात का ओजस्वी कम्प्लिटली डिव्हिजिबल? नाही होतं, आन्सर होता? रॉंग येतं. नाही, रॉंग येतं ना. करेक्ट. तर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ओके, व्हेरी नाईस ओजस्वी. सिद्धी बिडवे, अनम्यूट करायचं बेटा, रीड करायचं क्वेश्चन. सिद्धी, Yes, ma'am. रीड करायचं क्वेश्चन. Find the sum of the all factors of the sum of the highest factor of 39 and lowest factor of 27. काय सांगितलं याच्यामध्ये? आपल्याला याच्यामध्ये ना सम करून हायेस्ट फॅक्टर आणि लोएस्ट फॅक्टर काढायचे. हायेस्ट फॅक्टर 39 चे काढायचे आणि लोएस्ट फॅक्टर 27 चे काढायचे. याचे सम करून टोटल तर मग मॅम 2 मिनिटं. कोण सांगेल मला याचा मिनिंग? स्पृहा, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. या मिनिंग सांगायचं. क्वेश्चनचं आहे की आता आपल्याला फाइंड द सम ऑफ ऑल फॅक्टर्स of the sum of the highest factor of 39 and lowest factor of 27. तर 39 चा highest factor 39 च असेल आणि 27 चा highest factor lowest factor 1 असेल. तर 39 plus 1 equals to 40. तर आता the sum of the all factors. आता आपल्याला 40
आपल्या 40चे फॅक्टर्स काढायचे. तुझ्याकडे बुक आपल्या आहे सगळे 40. स्पृहा? येस येस. क्वेश्चन रीड कर आणि क्वेश्चन करेक्ट आहे का चेक कर. Find the sum of all the factors of the sum of the highest factor of 39 and the lowest factor of 27. तर आता Okay. find the sum of all factors of the sum of the highest factor. मला कळलं. 39 चा highest factor 39, 27 चा lowest factor 1. 39 plus 1 equals to 40. तर 40 चे सगळे factors काढायचे. 40 चे सगळ्या factors चे sum ते असेल I think 90. 40 चे फॅक्टर काढा. 27 चा एकदा लोएस्ट घ्या. काढते 40 चे फॅक्टर. मी सांगू का? 40 लोएस्ट चे फॅक्टर फॅक्टर काढायचे. 1 सांगायचं नाही बाळा. 1. तिथे घ्या तुम्ही. ठीक आहे. सगळ्यांनी करायचं आन्सर. दुर्वा अनम्यूट करायचं बेटा. येस मिस. सांगायचं काय येईल मिस answer? ह्याच्यामध्ये ह्याचा आन्सर ऑप्शन नंबर सेकंड 90 येणार आहे. कसं येणार? कारण त्यांनी पहिले सांगितले की फाइंड द सम ऑफ ऑल द फॅक्टर्स. म्हणजे त्यांनी 39 चे पहिले मी सगळे फॅक्टर्स काढले. त्यातून आणि 27 चा लोएस्ट फॅक्टर 1 आहे आणि 39 चा हायेस्ट फॅक्टर 39च असेल. मग Correct. 39 प्लस 1 40 आणि 40 चा हायेस्ट फॅक्टर म्हणजे 40 चे पहिले मी सगळे फॅक्टर काढले आणि त्याच्यातून मग त्याच्यातला त्याची सगळ्याची ऍडिशन करून माझा आन्सर 90 आला. ओके. मग 40 चे फॅक्टर काय काय आले? 40 चे फॅक्टर्स का? एकच मिनिट हा. 1 2 4 5 8 10 20 and 40. ओके. त्याची ऍडिशन केल्यानंतर काय येतं आन्सर? 90 येते. करेक्ट आन्सर. समजलं सगळ्यांना? येस ऑर नो गाईज? समजलंय का सगळ्यांना? येस. सिद्धी क्लिअर आहे बाळा आता तुला? हो मॅम, क्वेश्चन मध्ये कन्फ्युज होत होतं. आता झालं क्लिअर. ओके. हे तुमची फक्त रिव्हिजन घेतली. तुम्हाला आठवतंय मी हे तुम्हाला होमवर्क मध्ये दिलं होतं. कोणाकोणाला आठवतंय? मॅम क्वेश्चन एकदा रीड करा तुम्ही म्हणजे किंवा हे बघा तुम्ही फक्त. हे तुम्हाला क्वेश्चन मी होमवर्क मध्ये दिले होते बाळांनो. आठवते तुम्हाला हे? रेया काय डाऊट आहे बाळा? मॅम मला ना तुम्ही तो आधीचा क्वेश्चन दाखवला ना 27 आणि 39 वाला हा. तर त्याच्यामध्ये जर मी 27 प्लस 39 केलं ना तर त्याचं उत्तर येतं 66. मग त्याचं त्याच्या का पुढे पण काय ऍडिशन करायचं केली मला तू? काय नाही कळालं. पण त्याची ऍडिशन करायचीच नाहीये बाळा. 39 प्लस 27 का केलं तू? तिथे विचारलं की हायेस्ट म्हणजे त्यांचे फॅक्टर्स काढायचे ना आणि मग त्याच्यामधला 27 चा हायेस्ट फॅक्टर हा कोणता तो बघायचा. हायेस्ट फॅक्टर काय येतो मग 39 चा? 39 आणि लोएस्ट फॅक्टर काय मॅम येतो 27 चा? 39 हायेस्ट फॅक्टर 39च येणार ना. 39 हायेस्ट फॅक्टर येणार आणि 27 चा लोएस्ट फॅक्टर विचारला त्यांनी. काय येणार लोएस्ट फॅक्टर? लोएस्ट फॅक्टर. अच्छा मला वाटलं की दोघांचे पण हायेस्ट फॅक्टरच काढायचे आहेत. त्यामुळे क्वेश्चन रीड करायचं बाळांनो व्यवस्थित. ओके.
क्लिअर आहे तर या? हा मॅम. त्याचे ऍडिशन केल्यानंतर त्याचे फॅक्टर काढायचे, फॅक्टरचे ऍडिशन करायचे आणि काय आन्सर येतं ते आपल्याला लिहायचं त्याच्यामध्ये. ओके. ओके, आता कोणाला काही डाऊट असेल तर सांगा, मी शेअरिंग स्टॉप करते. 9 वाजलेले आहेत. कोणाला काही आणखी डाऊट आहे का? आरव बेटा. मॅम मॅम नो डाउट. मॅम आरव अनम्यूट कर बेटा. मॅम मॅम नो डाउट एट ऑल. ओके, राहिलेले जे मॅम नो. क्वेश्चन आहेत. मॅम समीरा कांबळेला डाउट आहे. मॅम मे आय लीव द क्लास? येस. मॅम आय हॅव डाउट. मॅम समीराला डाउट आहे. वेअर इज समीरा? येस बेटा, समीरा. मॅम मला याच्याबद्दल डाऊट नाही. मला हे विचारायचं होतं की या स्कॉलरशिपचे फॉर्म म्हणजे निघालेत का? त्याची डेट कधी आहे? त्याचं नोटिफिकेशन आलेत का नाही मी एकदा तुम्हाला उद्या चेक करून सांगेल. ओके. आणि मॅम ते स्कूल मधून भरायचे आहेत का आपल्याकडून? ते बेटा म्हणजे काही जण ऑनलाईन ही भरू शकतात किंवा मग स्कूलचे जे टीचर लोक वगैरे असतात ना, तेही तुम्हाला फिल करून देतात. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट असते ना, तर ते फिल करून घेतात तुमचे. ओके. मग आपण स्कूलमध्ये नाव दिले तर आपण आपल्याकडून पण भरू शकतो ना फॉर्म? स्कूलमध्ये नाव दिलं तर नाही काही गरज करायची. स्कूलवाले सगळं करून ठेवतात प्रोसिजर. ओके. जर स्कूलमधून नाही झाली प्रोसिजर तर मग आपण करायचं. राईट. बट सहजासहजी येस. म्हणजे मी जसं पाहते ना, तसं स्कूलमध्येच होऊन जातं तुमचं सगळं. स्कूलमध्ये फॉर्म फिल केला जातो. एकदा स्कूलमध्ये तुम्ही रिक्वेस्ट करू शकता किंवा विचारू शकता की कसं आहे. ओके. येस समीरा. मॅम थँक्यू. ओके. येस मॅम. थँक्यू मॅम. ओके बेटा. सिद्धी अनम्यूट करायचंय. मॅम आवाज येतोय? येस. आता मी काल आणि लास्टच्या दिवशी क्लासमध्ये नव्हते. त्याची लिंक कुठे म्हणजे हे कुठे भेटेल रेकॉर्ड? तुझ्याकडे एखादा नंबर आहे जिथे तू जेव्हा तू ऍडमिशन घेताना घेतला होता? हो आहे. त्यांना कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं मॅम मला